प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत अन्य अपडेट्स देण्यासाठी. आत्ताची महत्त्वाची बातमी हीच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि राज्य सरकारच्या वकिलांकडून जी विनंती करण्यात आली आहे निवडणुका पुढे ढकलण्याची, कारण डेटा गोळा करण्यासाठी काहीसा वेळ हवा आहे, ती मागणी मान्य केली जाते का? प्रशांत, तू मगाशी सांगत होतास की कोणते 3 पर्याय असू शकतात. सुनावणी तर आता सुरू झाली आहे, निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. कोणत्या 3 गोष्टी घडू शकतात हा निकाल समोर आल्यावरती? कोर्टाचं आत्ता म्हणणं हे दिसतंय आपल्याला की ओबीसी आरक्षणासंदर्भातली जी सगळी प्रक्रिया पार पाडायची आहे तर ती 3 महिन्यामध्ये राज्य सरकार करू शकतं आणि त्याच्यानंतर निवडणुका ज्या आहेत त्या पुढे घेता येऊ शकतील. त्यामुळं या सगळ्या संदर्भात आता 3 महिन्यांचा तरी वेळ किमान राज्य सरकारला मिळतोय का हे बघावं लागेल. जसं आपण वारंवार म्हणतोय की एम्पेरिकल डेटा संदर्भातला मार्ग संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारची धडपडच ही आहे की निवडणुकांना स्थगिती मिळावी, थोडासा वेळ वाढवून मिळावा आणि त्या अनुषंगानं सुरुवातीच्या काही नोट्समध्ये तरी आपल्याला सुप्रीम कोर्टाचे संकेत मिळत आहेत की सुप्रीम कोर्ट या संदर्भात विचार करू शकतं की 3 महिने जे आहेत ते देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा विचार जो आहे तो सुरू आहे. किंवा सुप्रीम कोर्टाचा दुसरा पर्याय सुद्धा हा आहे की एकतर पूर्णपणे ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती थांबवायची आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रकरण जे आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भातले त्याच्यावरती सुनावणी करून मग पुढचा निकाल किंवा जे काही आहे ते ठरवायचं. त्यामुळे यापैकी कुठला मार्ग आता स्वीकारते कोर्ट हे आपल्याला बघावं लागेल. आत्ताचा जो प्रशांत निकाल येणार आहे तो केवळ या निवडणूक विषयापुरता मर्यादित असेल का ओव्हरऑल ओबीसींच्या आरक्षणावरती परिणामकारक असेल? नक्कीच ओबीसी आरक्षणासंदर्भात ऑलरेडी सुप्रीम कोर्टानं हा निकाल जो आहे तो दिलेला आहे आणि राज्य सरकारनं अध्यादेश काढून ते आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्या अध्यादेशालाच सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. आता मूळ याचिका राज्य सरकारची हीच आहे की हा अध्यादेश जो आहे तो लागू करण्याची आम्हाला संधी मिळावी किंवा सुप्रीम कोर्टानं दिलेला स्टे उठवावा. तो स्टे पूर्णपणे सुप्रीम कोर्ट उठवेल असं वाटत नाही, पण निवडणुकांसंदर्भातले जे पेच आहेत ते कदाचित सुप्रीम कोर्ट विचारात घेताना दिसतंय आपल्याला, कारण त्या 2-3 पर्यायावरती सुप्रीम कोर्ट आता चर्चा करताना सुद्धा आपल्याला दिसतंय. प्रशांत, प्रेक्षकांच्या माहितीसाठी काय काय आर्ग्युमेंट दोनही पक्षांकडनं आज सुनावणी दरम्यान करण्यात आले? सुरुवातीचं जवळपास 2-2.5 तासांचं आर्ग्युमेंट तर पूर्णपणे एम्पेरिकल डेटाच्या संदर्भातच होतं. केंद्राचं म्हणणं होतं की हा डेटा सदोष आहे. 2011 पासून म्हणजे 2011 साली तत्कालीन UPA सरकारनं हा डेटा गोळा केला. लक्षात घ्यायला पाहिजे की 1931 साली आपल्या देशामध्ये शेवटची जातनिहाय जनगणना झाली, त्याच्यानंतर जनगणना झालेली नव्हती. जातनिहाय केवळ SC आणि ST यांचंच मोजणी जी आहे ती जनगणनेमध्ये होत असते, इतर जातींची गणना होत नाही. 2011 साली सरकारनं काही उद्देशांच्या अनुसार तो प्रयत्न केला, मात्र ती अशी कॅटेगरी वाईज जनगणना नव्हती. त्याच्यामध्ये काही ठराविक जाती ज्या आहेत त्या मोजण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळं खूप त्याच्यामध्ये सदोष आकडा आलेला आहे असं केंद्राचं म्हणणं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भातले वाद चालू होते. राज्य सरकारचं आजसुद्धा म्हणणं हे होतं की आम्हाला तो डेटा मिळावा, कारण कमी वेळात जर प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तोच एक मार्ग दिसतोय. मात्र सुप्रीम कोर्टानं केंद्राचं म्हणणं, केंद्राचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते या सगळ्या संदर्भात मान्य केलं आणि त्यामुळं राज्य सरकारला आता हा एम्पेरिकल डेटा जो आहे तो मिळणार नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आता डेटाचा हा प्रश्न संपल्यानंतर पुढचा मुद्दा जो येतो तो अर्थातच निवडणुकांचा येतो. निवडणुकांचं काय होणार, निवडणुकांसंदर्भात कोर्ट राज्य सरकारला वेळ देणार की नाही आणि त्या संदर्भातलं निकाल वाचन जे आहे ते आता अवघ्या थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत. आत्तापर्यंत नेमकं काय काय झालंय आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये सुप्रीम कोर्ट आपला निकाल सुनावणार आहे आणि हा निकाल अर्थातच महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे, कारण निवडणुकांमध्ये ज्या ओबीसी आरक्षित जागा आहेत त्यांचं नेमकं काय होणार, त्या जागांची निवडणूक स्थगित करून इतर निवडणुकीला परवानगी दिली जाते का तिथे सुद्धा ओपन कॅटेगरीतले उमेदवार उभे राहू शकतात आणि सरसकट निवडणुकीला परवानगी मिळते का, याची उत्सुकता आहे. हे पाहावं लागेल की सुप्रीम कोर्ट नेमका निकाल काय देत आहे, कारण ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारनं जो अध्यादेश दाखल केला तो अध्यादेश सुप्रीम कोर्टाकडनं मान्य करण्यात आला नाही. एम्पेरिकल डेटाची मागणी सातत्यानं राज्य सरकारनं केली, परंतु केंद्र सरकारनं आजच्या सुनावणी दरम्यान एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि एम्पेरिकल डेटा हा सदोष आहे, त्यामुळे तो एम्पेरिकल डेटा आम्ही जाहीर करू शकत नाही किंवा राज्य सरकारला देऊ शकत नाही अशी भूमिका केंद्राची असल्यामुळे एम्पेरिकल डेटा केंद्राकडनं मिळण्याचाही प्रश्न उद्भवत नाहीये. सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये 4 प्रमुख मुद्दे समोर येतात.
सुप्रीम कोर्टाने आता कोणते मुद्दे मांडलेले आहेत, प्रमुख 4 मुद्दे ते आपण प्रशांतकडनं जाणून घेऊया. प्रशांत. ज्ञानदा, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की एकतर या संपूर्ण प्रक्रियेला एक अंतरिम स्थगिती देऊन ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती थांबवायची आणि आयोगाला आपलं काम पूर्ण करू द्यायचं, हा एक पहिला पर्याय जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे. किंवा रिझर्वेशन जे आहे ओबीसी मधलं, तर ते ही प्रक्रिया 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला वेळ द्यायचा आणि त्याच्यानंतर निवडणुका पार पाडायच्या. याच्याशिवाय अजून काही गोष्टींवरती सुद्धा विचार चालू आहे की नेमकं काय करता येईल. कारण राज्य सरकारकडून वारंवार विनंती केली गेलेली आहे की 3 महिन्यांचा तरी आम्हाला वेळ द्या आणि त्या अनुषंगानं या 2-3 पर्यायांवरती विचार करतं आहे. एकतर आत्ताची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबवायची, निवडणूक आयोग जो आहे, ओबीसी आयोग जो या संपूर्ण इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम करणार आहे, तर त्या आयोगाला वेळ द्यायचा आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पाडायची, याच्या संदर्भातला विचार जो आहे तो सुप्रीम कोर्ट करतं आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये ज्या आत्ताच्या निवडणुका आहेत त्यांचं काय होणार हा देखील एक प्रश्न आहे. आणि ही म्हणजे वेळेची जी मर्यादा आहे ती नेमकी सुप्रीम कोर्ट किती घालून देत आहे हे सुद्धा आपल्याला याच्यात बघावं लागेल. प्रशांत, प्रश्न निवडणुकांचा असल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या काही मर्यादा येतील का? कारण निवडणुकीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार हे अर्थातच निवडणूक आयोगाकडे असतात, जी एक स्वायत्त संस्था आहे. ओबीसी आरक्षित प्रभाग नेमकं काय होऊ शकतं, कोर्टात काय झालं ते आपण पाहतोय. आतापर्यंतच्या घडामोडींवरती आपण एक नजर टाकूया. केंद्र सरकारनं डेटा द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडनं करण्यात आली, परंतु हा डेटा सदोष आहे, त्यामुळे हा डेटा देता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात मांडली. मग केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरती हस्तक्षेप करण्यास कोर्टानं नकार दिला आणि यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडनं महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे 3 टप्प्यांची टेस्ट करूनच इम्पेरिकल डेटा सरकारला आता गोळा करावा लागेल. मग निवडणूक स्थगित करा, 3 महिन्यांचा वेळ द्या इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी, ही मागणी राज्य सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी यांनी कोर्टाकडे केली आहे. मग निवडणूक स्थगित करणं हा एकच पर्याय असल्याची टिप्पणी न्यायालयाकडनं करण्यात आली. तर ओबीसींच्या आरक्षित जागा खुल्या करून निवडणुका घेणं हा दुसरा पर्याय असल्याचं मतही न्यायालयाकडनं मांडलं गेलं. सगळा युक्तिवाद ऐकून घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल न्यायालय आता निर्णय देणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयावरती राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल आणि त्यामुळे हा निकाल महत्त्वाचा आहे. नवीन अपडेट्स घेण्यासाठी आपण प्रशांतकडे जाऊया. प्रशांत. सुप्रीम कोर्टानं आता महाराष्ट्र सरकारनं या संपूर्ण प्रक्रियेबाबत जे काही केलेलं आहे त्याचा एक थोडक्यात पाढाच वाचलेला आहे. जून 2021 मध्ये आयोगाचं गठन राज्य सरकारनं केलेलं होतं, मात्र त्याच्यानंतर सुद्धा फारशी काही प्रगती झालेली नाहीये, हे सुप्रीम कोर्टाच्या या संपूर्ण निकालामध्ये येताना आपल्याला दिसते. शिवाय हे आरक्षण जे आहे ते म्हणजे जी आम्ही प्रक्रिया सांगितलेली होती, त्रिसूत्री एक तुम्हाला टप्पा किंवा कार्यक्रम सांगितलेला होता की या मार्गाने जा, तर त्या मार्गाचं पालन न करता महाराष्ट्र सरकारनं त्याच्याऐवजी अध्यादेश आणण्याचा मार्ग निवडला. सप्टेंबरमध्ये त्याच्या संदर्भात कार्यवाही करण्यात आली आणि त्यामुळं आता आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं असं सुप्रीम कोर्टानं त्या सगळ्या निकालामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता नेमके पर्याय काय असू शकतात याच्या संदर्भात सुद्धा केवळ चर्चा झालेली आहे, पण अंतिम निर्णय नेमका काय येतो हे आपल्याला थोड्या वेळामध्ये कळेल. पण सुप्रीम कोर्ट हे म्हणतंय की जोपर्यंत ओबीसींचा हा क्वांटिफाईड किंवा प्रपोर्शनेट डेटा समोर येत नाही तोपर्यंत स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे, राज्य निवडणूक आयोग, ओबीसी सीट्ससाठी किंवा इतर कुठल्याही निवडणुकांमध्ये ओबीसी सीट ज्या आहेत त्या जाहीर करू शकणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जोपर्यंत या आरक्षणाचं एक समाधानकारक डेटाच्या रूपानं उत्तर मिळत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट दिलासा द्यायला तयार नाहीये. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्या राज्यातल्या निवडणुकांचं नेमकं काय होणार, त्याच्या संदर्भात तरी किमान काही दिलासा सुप्रीम कोर्ट देते का हे आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, हा निवडणुकांचाच मुद्दा असल्यामुळे थेट निवडणुकी संदर्भात काही आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकतं
की तो अधिकार हा निवडणूक आयोगाकडे आहे? साहजिक आहे, निवडणूक आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे आणि त्यामुळं निवडणुकीच्या कार्यक्रमासंदर्भात काही थेट हस्तक्षेप सुप्रीम कोर्ट करेल असं वाटत नाही. फक्त मुद्दा जिथं आरक्षणाचा आहे तिथं ते आरक्षित वर्ग नोटिफाय करायचे की नाही किंवा कधीपर्यंत करायचे नाही, हा डिसिजन जो आहे तो सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं. आत्ताची जी केस आहे 105 नगरपंचायतीच्या निवडणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी जाहीर झालेल्या आहेत, त्याचा निम्मा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर त्या अनुषंगानं खूप कमी शक्यता आहे की आता ही निवडणूक प्रक्रिया सुप्रीम कोर्ट रद्द करू शकेल, कारण ऑलरेडी निवडणूक आयोगानं ही प्रक्रिया जी आहे ती जाहीर केलेली आहे. प्रश्न फक्त त्या आरक्षित जागांचा आहे आणि त्या आरक्षित जागांच्या वरती काय होणार, म्हणजे एकतर सुप्रीम कोर्टानं मगापासून सांगितलेलं आहे की 2-3 पर्याय त्यांच्याकडे आहेत. एकतर हे आरक्षित वर्ग ओपन म्हणून डिक्लेअर करून निवडणूक पुढे घ्या असं सांगता येईल, किंवा या जागांची निवडणूक घ्यायची नाही, बाकीच्या जागांची निवडणूक जी आहे ती घेण्याचा अधिकार आयोगाला आहे आणि त्या अनुषंगानं ती पण मुभा देता येऊ शकते. पण याच्यातला कुठला ऑप्शन स्वीकारता हे देखील बघावं लागेल. प्रशांत, प्रश्न आहे आरक्षणाचा, त्यामुळे आत्ताची सुनावणी किंवा येणारा निकाल हा केवळ सत्ताधारी नाही तर तो विरोधी पक्षांसाठी सुद्धा किती आणि कसा महत्त्वाचा आहे? आत्ता आपल्याला जी अपडेट कळते त्याच्यानुसार सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं आहे की ज्या आरक्षित जागांचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्या खुल्या प्रवर्गातल्या मांडण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी निवडणूक जी आहे ती घेण्यात यावी. त्याच्यामुळं स्पष्ट आहे की जे आपण म्हणत होतो की निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करायला तुर्तास तरी सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे आणि त्यामुळं आत्ताची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पार ही पाडावीच लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आपण 105 नगरपंचायतींचं उदाहरण घेतलं तर 21 तारखेला मतदान आहे. हे मतदान होणारच. ज्या ठिकाणी आरक्षित जागांचा प्रश्न आहे तर त्या खुल्या प्रवर्गातल्या समजून त्या ठिकाणी निवडणूक होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे, कारण सुप्रीम कोर्टानं कुठल्याही पद्धतीनं याच्यामध्ये दखल द्यायला नकार दिला आहे. म्हणजे प्रशांत, याचा अर्थ असा होतो की कोणत्याही आरक्षणाविना महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील? नक्कीच. म्हणजे सुप्रीम कोर्ट हे म्हणते की जोपर्यंत या सगळ्या संदर्भात एक दिलेली घटनात्मक पद्धत जी आहे ती जोपर्यंत पार पाडली जात नाही तोपर्यंत या आरक्षणाच्या म्हणजे ओबीसी आरक्षण, त्यातही आपण थोडंसं स्पष्टपणे सांगायला पाहिजे की एससी आणि एसटीचं आरक्षण त्याला कुठलाही धोका नाहीये. केवळ ओबीसी आरक्षणाच्या ज्या जागा आहेत, राजकीय आरक्षणाच्या जागा, तर त्या ठिकाणी ते खुले प्रवर्ग मानून त्या ठिकाणी निवडणूक जी आहे ती घेतली जाणार आहे. सुप्रीम कोर्टानं या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यायला कुठल्याही पद्धतीनं नकार दिलेला आहे किंवा ते सुप्रीम कोर्ट करू इच्छित नाहीये आणि त्यामुळं राज्य सरकारला आता ही निवडणूक जी आहे ती टाळता येणार नाहीये. आत्ताची जी 105 नगरपंचायतींची ती निवडणूक जी आहे ती पूर्णपणे आता ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच कार्यक्रमानुसार चालू राहील. ओबीसींना त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही. फक्त आपण याच्यामध्ये व्यावहारिकदृष्ट्या जर लक्ष घेतलं तर ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळं बहुतांश वॉर्डमध्ये असं झालं असेल की केवळ ओबीसीच उमेदवारांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेले असतील. अशी फार क्वचित उदाहरणं असतील की ओबीसी वॉर्ड आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या उमेदवारानं अर्ज भरलेला आहे. त्यामुळं आत्ताचं जरी चित्र आपल्याला असं दिसेल की ओबीसी आरक्षण म्हणजे जरी ते ओबीसी वॉर्ड नाही गृहीत धरले तरी त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवारामध्ये लढत होईल. फक्त ते खुले प्रवर्ग म्हणून गणले जातील. प्रशांत, पुन्हा एकदा म्हणजे साध्या सोप्या शब्दात आपल्या प्रेक्षकांना समजेल असं, सुप्रीम कोर्टानं ओबीसी, महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणासंदर्भात नेमका काय आदेश दिलेला आहे, काय निर्णय दिलाय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.